हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. MPSC डेली PYQ डोज या नावानं आपण ही जी काही लेक्चर सिरीज आहे ते आपण बघत आहोत आणि या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून डेली बेसिसवर आपण आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत असे 10 प्रश्न किंवा 10 PYQs आपण पर डे आपण या ठिकाणी बघतो आहोत. ओके, सो पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने हे जी काही लेक्चर सिरीज आहे आपण सुरू केलेलं आहे. ओके, यासाठी आपण स्वतंत्रपणे आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा एक स्वतंत्रपणे क्विज बॅच देखील सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण हे जे काही PYQs आहेत ते आपण क्विज फॉर्ममध्ये उपलब्ध करून देतो. ओके, आता आपण मंडे टू फ्रायडे आपण PYQ डिस्कस करतो आहोत. ओके, आणि सॅटर्डेला मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. सो बघूयात या लेक्चरमध्ये आपण डे 62 या दिवशी जी काही अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत प्रश्नांची 12वी सिरीज आपण त्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेले होते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. एकंदरीतच आता जो काही पहिला प्रश्न आहे तो एकंदरीत आपल्याला कृषी घटकावर विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, अ स्टेटमेंट दिलेलं आहे, अन्नधान्य किंमत समितीच्या जागी कृषी खर्च किंमत आयोग आला काय? आणि ब स्टेटमेंट दिलेलं आहे, भारतीय अन्न महामंडळ कृषी खर्च किंमत आयोगाच्या जागी स्थापन झालेला आहे का? सो कोणता स्टेटमेंट किंवा कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे? अ आणि ब दोन्ही, फक्त ब, वरीलपैकी कुठलेच नाही. आता जे काही कृषी खर्च व किंमत आयोग आहे त्याला इंग्लिशमध्ये CACP अर्थात कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस अशा पद्धतीने म्हटलं जातो. सो सुरुवातीला जे काही अन्नधान्य किंमत समिती होती या अन्नधान्य किंमत समितीच्या अंतर्गत किंमत आयोग स्थापन करण्यात आलेलं होतं आणि या किंमत आयोगाचे नामकरण 1985 मध्ये कृषी खर्च व किंमत आयोग अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, सुरुवातीला किंमत आयोग जे होतं तर या किंमत आयोगाच्या ऐवजी त्याचे जे काही नामकरण झालेलं आहे ते 1985 मध्ये कृषी खर्च व किंमत आयोग अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. आता हे जे काही कृषी खर्च व किंमत आयोग आहे ते एक तज्ज्ञ संस्था आपल्याला दिसून येत आहे. जी काही अधिसूचित खरीप व रब्बी पीक आहेत त्या रब्बी पिकांसाठी MSP जाहीर करणे, ओके, जे काही मिनिमम सपोर्ट प्राईस किमान आधारभूत किंमत आहे ते जाहीर करण्याचे कार्य किंवा त्या संदर्भात निर्णय घेण्याचे जे काही अधिकार आहे ते या संस्थेकडे असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, आता जे काही भारतीय अन्न महामंडळ आहे ज्याला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हटलं जातो आहे, ही एक वैधानिक संस्था आपल्याला दिसून येतो. वैधानिक संस्था का? तर भारतीय संसदेने अन्न महामंडळ कायदा 1964 नुसार या संस्थेची स्थापना केलेली आहे. ओके, त्यामुळे स्वतंत्र अशी संस्था असून ही एक वैधानिक संस्था आहे. सो कुठल्याही इतर संस्थेच्या जागी ही संस्था स्थापन झालेली नाही, तर नव्याने ही जी काही संस्था आहे ती स्थापन झालेली आहे. भारतीय अन्न महामंडळाची जी काही स्थापना आहे ती खऱ्या अर्थानं कामकाजाला सुरुवात जी आहे ती 14 जानेवारी 1965ला सुरू झालेली आहे. सो आता जर प्रश्नाकडे आपण आलं तर प्रश्नामध्ये दिलेलं आहे की अ स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे की जी काही अन्नधान्य किंमत समितीच्या जागी, सो या अन्नधान्य किंमत समितीच्या जागी कृषी खर्च किंमत आयोग अस्तित्वात आला काय? आणि ब स्टेटमेंट दिलेलं आहे, भारतीय अन्न महामंडळ कृषी खर्च किंमत आयोगाच्या जागी स्थापन झालेला आहे का? सो अ जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. ओके, सो कृषी खर्च किंमत आयोग जी काही आहे ते या कृषी अन्नधान्य किंमत समिती अर्थात जे काही किंमत आयोग आहे त्याच्या जागी किंवा त्याचे जे काही नामकरण आहे ते कृषी खर्च व किंमत आयोग अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. मात्र ब जे स्टेटमेंट आहे त्याच्यात अन्न महामंडळ, भारतीय अन्न महामंडळ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे जी काही संस्था आहे ते नव्याने स्थापन करण्यात आली, ना की ते कृषी खर्च किंमत आयोगाच्या जागी स्थापन झालेलं आहे. त्यामुळे फक्त अ या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. मात्र ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. त्यामुळे फक्त अ असणारा पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, पुढे जाऊयात. आता जो पुढचा प्रश्न आहे तर एकंदरीतच अंत्योदय कार्यक्रमासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 1977-78 मध्ये भारतात अंत्योदय कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला होता अशा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. पर्याय दिलेला आहे महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान. सो कोणत्या राज्याने अंत्योदय कार्यक्रम सुरू केलेला आहे? आता 1977 मध्ये राजस्थान सरकारने शेवटच्या माणसाचे सामाजिक व आर्थिक कल्याण सुधारण्याच्या उद्दिष्टाने
किंवा हेतूने अंत्योदय कार्यक्रम सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो 1977मध्ये राजस्थानच्या सरकारने ही जी काही योजना आहे अंत्योदय कार्यक्रम ते सुरू केलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे राजस्थान. ओके, सो राजस्थानने अंत्योदय कार्यक्रम सुरू केलेला आहे. आता केंद्र स्तरावर 25 डिसेंबर 2000मध्ये जी काही NDA गव्हर्नमेंट होती, तर या NDA गव्हर्नमेंटने अंत्योदय योजना सुरू केलेला आहे. यामध्ये देशातील लाखो गरीब कुटुंबांना अत्यंत सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा, अलीकडे या योजनेला दीनदयाल अंत्योदय योजना म्हणून ओळखले जातो आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो एकंदरीतच WTO संदर्भाने विचारलेला प्रश्न. डंकेल मसुद्यावर अर्थात डंकेल प्रस्तावावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली आहे अशा पद्धतीने STI मुख्य परीक्षा 2019 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. 15 एप्रिल 1993, 15 जुलै 1993, 15 एप्रिल 1994 की 15 जुलै 1994. सो कोणत्या दिवशी WTOने भारताने डंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली आहे. आता या संदर्भाने आपण जे काही इकॉनॉमिक्सचे जे काही रिव्हिजन सिरीज बघितलेलं आहे, ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, त्यामध्ये आपण हे सविस्तर लेक्चर जे आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे त्या संदर्भाने. सो या ठिकाणी ब्रीफमध्ये बघूया. सो तुम्हाला ते जे काही WTO संदर्भाने सविस्तर माहिती बघायची असेल तर ते लेक्चर नक्की बघा. त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील आपल्या या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. सो ते नक्की तुम्ही चेकआउट करू शकता. 1987 ते 94च्या दरम्यान जी काही उरुग्वे फेरी झालेली होती. ओके, सो या उरुग्वे फेरीमध्ये ऑर्थर डंकेल यांनी मोरोक्को देशातील मराकेश या ठिकाणी गॅट्सच्या ऐवजी WTO स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडलेला होता. ओके, सो ऑर्थर डंकेल यांच्या प्रस्तावानुसार गॅट ऐवजी आता WTO स्थापन करण्यात येईल अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी मांडलेला होता. आणि त्या प्रस्तावावर स्वाक्षरी जे काही इतर देश होते, ओके, सो जवळपास 192 देशांनी त्या WTOला सहमती दिलेली होती आणि या प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली होती. सो 15 एप्रिल 1994मध्ये ते जे काही डंकेल प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये डंकेल मसुद्यावर जे काही WTO अंतर्गत सामील होणारे देश आहेत त्यांनी स्वाक्षरी केलेली होती. भारत देखील या WTOचा संस्थापक सदस्य आहे आणि म्हणजे आपल्या देशाने देखील 15 एप्रिल 1994ला एकंदरीतच या डंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे 15 एप्रिल 1994. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आणि या करारानुसार 1 जानेवारी 1995 पासून जागतिक व्यापार संघटना अर्थात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO अस्तित्वात आलेलं आहे. ओके, सो पुढे जाऊयात. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो एकंदरीतच बँकिंग सेक्टर सुधारणा, ओके, त्या संदर्भाने विचारलेला प्रश्न आहे. खालील सत्य विधान ओळखा अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016मध्ये विचारलेला प्रश्न. सरकारने M. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्र सुधारणा समितीची नियुक्ती केली होती काय? ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. या समितीने आपला अहवाल सरकारला एप्रिल 2000 मध्ये सादर केलेला आहे का? सो कोणता पर्याय या ठिकाणी किंवा कोणता जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे? फक्त ब, अ आणि ब किंवा यापैकी नाही. आता जी काही M. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली 2 वेळ किंवा 2दा समिती गठीत करण्यात आलेली होती. सुरुवातीला 1992मध्ये, ओके, सो 1992मध्ये M. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती गठीत करण्यात आली होती. त्याला फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म कमिटी म्हटलं जातं. ओके, सो फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म कमिटी. आणि 1998ला परत या M. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली जे की RBIचे माजी गव्हर्नर होते, ओके, सो यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग सेक्टर रिफॉर्म कमिटी अशा पद्धतीने या समितीची स्थापना केलेली आहे. ओके, सो दुसरी जी काही समिती आहे त्याला दुसरं नरसिंहम समिती म्हटलं जातो. सो 1998मध्ये या समितीचा जो काही गठन आहे ते केलेलं होतं. एकंदरीतच बँकिंग सुधारणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि वित्तीय व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली होती. यामध्ये भांडवल पर्याप्तता, ज्याला कॅपिटल ॲडेक्वेसी म्हटलं जातं, बँकिंगच्या विलिनीकरणासंदर्भाने काही शिफारशी करणे किंवा त्यावर सुधारणा घडवून आणण्यासाठी, बँकिंग कायदा आहे त्याच्यामध्ये बँकिंग कायद्यासंदर्भाने जे काही बदल किंवा आणखी त्याच्यामध्ये काय मॉडिफाय कोणते गोष्टी ॲड करता येईल त्या संदर्भाने शिफारशीसाठी ही जी काही समिती आहे ती गठीत करण्यात आलेली होती.
या समितीने जो काही आपला अहवाल आहे तो एप्रिल 1998मध्ये गव्हर्नमेंटकडे सादर केलेला होता. ओके, सो एकंदरीतच 1998मध्ये या नरसिंहन समितीने आपला अहवाल सरकारला सादर केलेला होता. ओके, या समितीमध्ये वेगवेगळ्या जी काही शिफारशी आहे त्याच्या अंतर्गत मजबूत बँकिंग प्रणाली तयार करण्यासाठी आणि चालू खात्यावर जे काही परिवर्तनीयता आहे, ओके, ज्याला करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी म्हटलं जातं. सो त्यामध्ये बदल घडवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एकंदरीतच देशांतर्गत तरलता व विनिमय दर व्यवस्थापन कमिटीची शिफारस यांनी केलेली होती. ओके, सो व्यवस्थापनासंदर्भाने यांनी शिफारस केलेली आहे. आणि सोबतच यासाठी मल्टिप्लायर इफेक्ट एक जी काही टर्मिनॉलॉजी आहे त्याची देखील यांनी संकल्पना या ठिकाणी शिफारस केलेली होती. ओके, एकंदरीतच जी काही बँकिंग सेक्टर किंवा इतर जे काही कमर्शियल बँका आहेत किंवा इतर जे बँका आहेत तर त्यांची जी काही आर्थिक पत आहे ते धोक्यात आलेले असेल किंवा एकंदरीत ढासळलेली असेल तर अशा वेळेस त्यांना इतर बँकांमध्ये मर्ज करण्यासाठी किंवा मर्ज करावा अशा पद्धतीने त्यांनी शिफारस केलेली होती. सोबतच जे काही बँकिंग भांडवल पर्याप्तता निकष, ओके, ज्याला कॅपिटल ॲडिक्वसी रेशो म्हटला जातो, त्या संदर्भाने आणि मजबूत बँक व्यवस्थेसाठी त्यांनी वेगवेगळ्या जे काही सूचना आहेत त्या देखील दिलेल्या होत्या. आणखी एक सूचना आणि जे काही महत्त्वाची जी काही सूचना आहे त्याच्यामध्ये अनुत्पादक मालमत्ता, ओके, ज्याच्यात NPA नॉन परफॉर्मिंग असेट्स आहेत. सो अशा नॉन परफॉर्मिंग असेट्स जास्त असणाऱ्या बँकांच्या पुनर्वसनासाठी नॅरो बँकिंग सिस्टम प्रणाली सुरू करण्याची देखील त्यांनी शिफारस केलेली होती. ओके, सो पर्याय क्रमांक या ठिकाणी जर प्रश्नाचा जर विचार केला तर प्रश्नात काय दिलेलं आहे, सरकारने M. नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग सेक्टर किंवा बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती गठीत केली किंवा नियुक्ती केली, हे बरोबर आहे. मात्र या समितीने जो आपला अहवाल आहे तो एप्रिल 2000मध्ये सादर न करता 1998मध्ये सादर केलेला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक अ म्हणजे जे काही फक्त या ठिकाणी बरोबर असणार आहे, तर ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक अ किंवा 1 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच निर्देशांकावर आधारित प्रश्न आहे आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक, ज्याला फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये म्हटला जातो. सो हे जे काही PQLI मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही. ओके, सो जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. अपेक्षित आयुर्मान, दरडोई उत्पन्न, बालमृत्यूदर की साक्षरता, सो कोणत्या घटकाचा विचार केला जात नाही. आता 1979मध्ये जी काही ओव्हरसीज डेव्हलपमेंट काउन्सिल होती, ओके, सो या ओव्हरसीज डेव्हलपमेंट काउन्सिलच्या 23 देशांची जी काही काउन्सिल होती तर त्या 23 देशांमध्ये आर्थिक विकास मोजण्याचे जो काही निकष होते त्याच्यामध्ये GNP आधारित मोठ्या प्रमाणात किंवा त्या GNPवर आधारित जो काही आर्थिक निकष आहे ते आर्थिक विकासात किंवा किती आर्थिक विकास झालेला आहे त्यामध्ये या GNPचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. ओके, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला दिसून येतो. सो MD मॉरिस यांनी स्वतंत्रपणे एक अशी संकल्पना सुचवली 1979मध्ये ज्याद्वारे या GNPच्या किंवा दरडोई उत्पन्नाचा विचार न करता इतर जे काही क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियाला बेस मानून किंवा त्या क्रायटेरियाच्या आधारावर जे काही फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स आहे, जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक, ते त्यांनी डेव्हलप केलेलं होतं. ओके, आणि याच्यामध्ये साधारणतः अपेक्षित आयुर्मान, त्यासोबतच अभ्रक मृत्यूदर, ओके, ज्याला बालमृत्यूदर म्हटलं गेलेलं आहे, आणि मूलभूत साक्षरता दर, या 3 निकषांचा विचार किंवा 3 आयामांचा विचार करून हे जे काही निर्देशांक आहे ते त्यांनी डेव्हलप केलेलं होतं. ओके, सो या ठिकाणी प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या घटकाचा विचार किंवा हे जे काही निर्देशांक आहे ते मोजताना किंवा काढताना कोणत्या घटकाचा विचार केलेला नाही. सो अपेक्षित आयुर्मानचा विचार किंवा त्या निकषाचा विचार केला जातो. बालमृत्यूदर किंवा अर्भक मृत्यूदर त्याचा विचार केला जातो. साक्षरता दर याचा देखील विचार केला जातो. मात्र दरडोई उत्पन्नाचा विचार या ठिकाणी केला जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018मध्ये विचारलेला प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्षे व स्त्रियांचे किमान वय जे आहे ते 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे अशा पद्धतीचा जे काही प्रश्न आहे ते राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेला आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1977,
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, लोकसंख्या भविष्यवेध 2001 ते 2026. सो कोणत्या लोकसंख्या धोरणामध्ये जे काही पुरुषाचे विवाहाचे किमान वय आहे ते 21 व स्त्रियांचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आलेले आहे. ओके, सो 1976चे जे काही पहिले राष्ट्रीय धोरण होते, सो या पहिल्या राष्ट्रीय धोरणामध्ये जे डॉक्टर करण सिंग, ओके, त्यावेळेचे जे काही कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्री होते डॉक्टर करण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या हस्ते 16 एप्रिल 1976ला पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर झाले. याच्यामध्ये किंवा या धोरणामध्ये सरकारने कायदेशीररित्या किंवा विधेयक आणून लग्नाचे वय वाढवण्याचे निश्चित केलेले होते, ज्यामध्ये मुलींसाठी किमान विवाहाचे वय 18 वर्षे तर मुलांसाठी किमान विवाहाचे वय 21 वर्षे अशा पद्धतीने ठरवलेलं होतं. ओके, सो पर्याय क्रमांक 1 1976चे जे काही लोकसंख्या धोरण आहे त्यामध्ये हे ठरवण्यात आलं. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता इतर जे काही तरतुदी आहे त्याच्यामध्ये देखील हे दिलेलं आहे. राज्यामधील जे काही महिलांचा स्तर आहे उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न सरकारने करावे. सोबतच कुटुंब नियोजनाचा किंवा कुटुंब नियोजन करणाऱ्या गरीब कुटुंबांना पैशाचा मोबदला देखील या पैशाच्या स्वरूपात मोबदला देखील देण्यासंदर्भाने या लोकसंख्या धोरणामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. शैक्षणिक पद्धतीमध्ये लोकसंख्या शिक्षणाचा अंतर्भाव करण्यासंदर्भात देखील निर्णय यामध्ये घेण्यात आलेलं होतं. कुटुंब नियोजनाचे काम करणाऱ्या संघटनांना किंवा संस्थांना उत्तेजनार्थ बक्षीस देखील या धोरणामध्ये या तरतूद करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच धोरणासंदर्भानेच परत विचारलेला आहे. खालीलपैकी स्वयंसेवी संस्था 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात. ओके, सो कोणत्या गोष्टीचा विचार या ठिकाणी स्वयंसेवी संस्था या 2007च्या धोरणामध्ये कोणत्या घटकाचा विचार केला जातो अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. औपचारिक व अनौपचारिक गट, समाज गटाधारित संस्था, धर्मादाय संस्था की समर्थक संस्था. सो या स्वयंसेवी संस्थांमध्ये कोणत्या घटकाचा विचार करून स्वयंसेवी संस्था गठीत केल्या जातो. ओके, आता ही जी काही संस्था हे जे काही धोरण आहे स्वयंसेवी क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण ती 2007 मध्ये जाहीर करण्यात आली किंवा लागू करण्यात आली. एकंदरीतच अशा संस्थांना अधिक बळकट करणे व प्रोत्साहन देणे, त्याचा विकास करण्याच्या उद्देशाने जे काही स्वयंसेवी संस्था आहेत त्या संस्थांच्या जे काही संघटना आहेत तर त्या संघटनांना किंवा संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी ही जे काही धोरण आहे ते 2007 मध्ये सरकारने जाहीर केलेले होते. त्याला व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये म्हटलं जातो. सो VO म्हणजेच नैतिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक, परोपकारी, विज्ञान, तांत्रिक विचारांवर आधारित जे काही लोकसेवेत गुंतलेल्या ज्या संस्था आहेत त्यांच्या या ठिकाणी व्याख्या एकंदरीत या ठिकाणी दिलेली आहे. ओके, सो व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन कशाला म्हणावं त्या संदर्भात या ठिकाणी व्याख्या दिलेलं आहे. आता यामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक गटांचा समावेश केलेला होता. सोबतच धर्मादाय समुदाय आधारित संस्था, ओके, त्यानंतर आहे बिगर सरकारी व विकास संस्थाचा यामध्ये समावेश केलेला होता. धर्मादाय संस्था, समर्थन करणाऱ्या किंवा समर्थक संस्थाचा विचार देखील या ठिकाणी करण्यात आलेला होता. ओके, सो या ठिकाणी पर्याय दिलेला आहे किंवा आपल्या विधानामध्ये दिलेला आहे औपचारिक व अनौपचारिक गट याचा देखील यामध्ये समावेश केलेला होता. समाज गटाधारित संस्था याचा देखील विचार केलेला होता. धर्मादाय संस्थाचा देखील या ठिकाणी स्वयंसेवी सहाय्यक किंवा स्वयंसेवी संस्था म्हणून विचार करण्यात येईल अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि समर्थक संस्था ज्या होत्या त्याचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला होता. सो वरीलपैकी सर्व या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सहस्त्रक विकास उद्दिष्टे, ओके, ज्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न. 2000 साली स्वीकारलेल्या सहस्त्रक विकास उद्दिष्टांमध्ये याचा समावेश होतो अशा पद्धतीने दिलेला आहे. स्टेटमेंट काय दिलेलं आहे? दारिद्र्य व उपासमारीचे निर्मूलन करणे. ब. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण. क. सर्वांना विनामूल्य सुरक्षित पेयजल. आणि ड. पर्यावरण निरंतरता. ओके, सो कोणत्या गोष्टीचा समावेश किंवा कोणत्या घटकांचा समावेश या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्समध्ये करण्यात आलेला होता. ओके, आता 8 प्रकारचे ध्येय या ठिकाणी ठरवण्यात आलेले होते. ओके, ध्येय 1, ध्येय 2 अशा पद्धतीने 8 ध्येय या ठिकाणी या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल ज्याला मराठीमध्ये सहस्त्रक विकास उद्दिष्टे म्हटलं जातं या संदर्भाने आपण जेव्हा
अर्थशास्त्राची जी रिव्हिजन सिरीज बघितलेलं आहे त्यामध्ये शाश्वत विकास, सहस्त्रक विकास काय आहे ते आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, सो ते लेक्चर बघितलेलं असेल तर तुम्ही हे जे काही प्रश्न आहेत ते सहजरित्या देऊ शकता. ओके, ध्येय 1 मध्ये अत्यंत गरिबी व भूक दूर करणे, त्यानंतर सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण मिळवा अशा पद्धतीने या डेव्हलपमेंट गोल्समध्ये काही उद्दिष्ट आहे ते ठरवलेलं होतं. ओके, त्यानंतर लैंगिक समानतेचा प्रचार करा व महिलांना सक्षम करा अशा पद्धतीने देखील ध्येय ठरवलेलं होतं. बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे, HIV, एड्स, मलेरिया व इतर रोगांशी लढण्यासाठी जे काही इनिशिएटिव्ह आहे ते घेणे, पर्यावरणीय स्थिरता सुनिश्चित करणे आणि विकासासाठी जे काही जागतिक भागीदारी आहे ते विकसित करणे अशा पद्धतीचे 8 ध्येय या ठिकाणी विचारात घेतलेले होते. ओके, आता प्रश्नात जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे तर जे स्टेटमेंट आहे, दारिद्र्य व उपासमारीचे निर्मूलन करणे. सो नक्कीच ध्येय क्रमांक 1 प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण. ओके, ध्येय क्रमांक 2 याचा देखील विचार केलेला होता. सर्वांना विनामूल्य व सुरक्षित पेयजल याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला नव्हता. पर्यावरण निरंतरता म्हणजे काय, जी काही पर्यावरणीय स्थिती आहे ती स्थिरता सुनिश्चित करणे. सो ध्येय क्रमांक 7 सो याचा देखील या ठिकाणी विचार करण्यात आलेला होता. सो योग्य विचारलेला आहे किंवा कोणत्या गोष्टींचा समावेश किंवा कोणत्या घटकाचा समावेश होता. सो अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच सार्वजनिक वित्त आणि कर व कर महसूल या संदर्भाने जे काही प्रश्न आहे ते राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारलेला प्रश्न. खालीलपैकी राज्यांचा करेत्तर महसूल कोणता अशा पद्धतीने दिलेला आहे. पर्याय दिलेला आहे केंद्र सरकारच्या कर उत्पन्नातील राज्यांचा वाटा. ब दिलेला आहे जनतेच्या अल्पबचती पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे संपत्ती आणि भांडवली व्यवहारांवर राज्यांनी आकारलेला कर. आणि चौथा पर्याय दिलेला आहे केंद्र सरकारच्या मदत निधी. ओके, सो कोणता या ठिकाणी करेत्तर महसुलाचा राज्यासाठी करेत्तर महसुलाचा भाग असणार आहे. आता करेत्तर उत्पन्नामध्ये सरकारला करांव्यतिरिक्त जे काही इतर स्रोतातून जे काही मिळणारे जे उत्पन्न असतात त्याचा समावेश या करेत्तर उत्पन्नामध्ये केला जातो. ओके, त्या महसुली प्राप्ती आहेत ज्या जनतेवर कर लावून उत्पन्न होत नाही. ओके, ते अशा महसुली प्राप्ती आहेत ज्याच्यामध्ये कराव्यतिरिक्त जे उत्पन्न किंवा सोर्सेसच्या माध्यमातून उत्पन्न सरकारला प्राप्त होतं तर त्याला करेत्तर उत्पन्न म्हटलं जातं. त्यामध्ये शुल्क आहे, सार्वजनिक वस्तू व सेवांच्या ज्या काही किमती आहेत त्यावरून जे काही अधिभार लावला जातो तर त्याचा देखील या ठिकाणी समावेश केला जातो करेत्तर उत्पन्न म्हणून. त्यानंतर विशेष अधिभार आहेत, दंड व दंडात्मक जे काही दंडात्मक रकमा जे प्राप्त झालेले असतात वेगवेगळ्या चालांच्या माध्यमातून वगैरे वगैरे. सो त्याचा देखील समावेश या करेत्तर उत्पन्नामध्ये केला जातो. भेटी व अनुदाने व देणग्यांच्या माध्यमातून जे काही महसूल प्राप्त झालेला असतो त्याचा देखील समावेश केला जातो. त्यानंतर विशेष कर किंवा विशेष जे काही सोर्सेस आहेत त्याचा देखील या करेत्तर उत्पन्नामध्ये केला जातो. त्यानंतर कर्ज. ओके, कर्जाचा समावेश त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे काही कर्ज आहेत केंद्र सरकारने घेतलेली किंवा राज्य सरकारने घेतलेली कर्जे किंवा सरकारने जे काही विशेष मदत राज्यांना केलेली असेल किंवा इतर बाहेरचे जे काही परकीय सरकारने केलेली असेल सो त्याचा देखील समावेश या राज्यांच्या करेत्तर महसुलामध्ये केला जातो. ओके, सो केंद्र सरकारच्या कर उत्पन्नातील राज्यांचा वाटा हे तर कर उत्पन्नाचाच भाग आहे त्यामुळे ते करापासून जे काही उत्पन्न आहे ते मिळालेलं आहे त्यामुळे ते कर उत्पन्न असणार आहे. त्यानंतर जनतेच्या अल्पबचती जी आहे ते भांडवली उत्पन्नाचा भाग आहे. ओके, सो जे काही जनतेच्या अल्पबचती आहे ते भांडवली खर्चाचा भाग आहे त्यामुळे आपण ते करेत्तर महसुलामध्ये त्याचा कन्सिडर करणार नाही त्यामुळे हे देखील पर्याय असणार नाही. आणि संपत्ती आणि व्यवहारांवरील राज्यांनी आकारलेले कर. ओके, सो या ठिकाणी ऑलरेडी कर दिलेला आहे त्यामुळे हे देखील कराचा भाग असल्याचे आपल्याला दिसून येतं. आपल्याला करेत्तर महसुलाचा किंवा करेत्तर महसूल असणारा घटक कोणता आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चौथा पर्याय दिलेला आहे केंद्र सरकारच्या मदत निधी. सो केंद्र सरकारचे जे काही मदत निधी आहे त्याचा समावेश आपण करेत्तर महसुलामध्ये करत असतो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता सार्वजनिक वित्त व्यवहारासंदर्भाने काही जे काही इतर घटक आहेत ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज. ओके, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन. सो सार्वजनिक उत्पन्नामध्ये कर आणि करेत्तर उत्पन्न. करामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. ओके, सो प्रत्यक्ष करामध्ये प्रमाणशील, प्रगतिशील वगैरे जे काही कर आहेत ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आहे, त्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्स आहे त्याचा समावेश केला जातो. तर अप्रत्यक्ष करामध्ये GST सारख्या जे काही
इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत त्याचा समावेश केला जातो. आता करेत्तर उत्पन्नामध्ये शुल्क, सार्वजनिक वस्तू व सेवांची किंमत, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रकमा, भेटी व अनुदान किंवा देणग्या जे आहेत त्यांचा समावेश, विशेष कर आणि जे काही कर जे आहेत इतर सरकारकडून किंवा वेगवेगळ्या संस्थेमार्फत जे काही कर्जाची उचल गव्हर्नमेंटने केलेली असेल तर त्याचा समावेश या करेत्तर उत्पन्नामध्ये केला जातो आहे. ओके. सार्वजनिक कर्ज अंतर्गत आणि बाह्य अशा 2 प्रकारचे असतात. ओके. सो अशा पद्धतीने जे काही पब्लिक फायनान्स आहे. ओके. सो पब्लिक फायनान्स अंतर्गत जे काही बजेट आहे, अर्थसंकल्प आहे त्यामध्ये कर व करेत्तर उत्पन्नाचा विचार केला जातो आहे. ओके. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊयात. आता हे जे प्रश्न आहेत ते या लेक्चर सिरीजमधला किंवा या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न असणार आहे. भांडवली खात्यावरील परिवर्तनीय संदर्भाने किंवा बाबतीत समिती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली अशा पद्धतीने प्रश्न आहे. ओके. सो कोणाच्या अध्यक्षतेखाली भांडवली खात्यावरील परिवर्तनीयता त्या संदर्भाने समिती गठीत करण्यात आलेली होती. ओके. PSO पूर्वपरीक्षा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न. डॉक्टर C. रंगराजन, M. नरसिंहम, Y. V. रेड्डी, S. तारापूर. सो कोणाच्या अध्यक्षतेखाली भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्यासाठी रुपयाच्या परिवर्तनीय संदर्भाने समिती गठीत करण्यात आलेली होती. भारताच्या रिझर्व्ह बँकेने सो RBIने भांडवली खात्यावर रुपयाच्या पूर्ण परिवर्तनीय संदर्भाने आणि त्या संदर्भात महत्त्वाच्या जे काही सुधारणा सुचवण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती. सो S. तारापूर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली होती. कधी? 1997 मध्ये. आणि मे 1997 मध्ये त्यांनी आपला जो काही अहवाल आहे तो RBIकडे सादर केलेला होता. ओके. काही शिफारशी देखील दिलेल्या आहेत. जी काही NRA टॅक्स आहेत. ओके. NRA टॅक्स म्हणजे काय तर नॉन रेसिडेन्शियल इन्कम संदर्भात जे काही टॅक्सेस आहेत त्यामध्ये त्या बेनिफिटमध्ये कपात केली जात आहे अशा पद्धतीची शिफारस यांनी केलेली आहे. RBIकडे अधिक अधिकार असावेत. सरकारकडे जे काही अधिकार आहेत ते कमी असून RBIकडे जास्त अधिकार बँकिंग सेक्टरमध्ये किंवा बँकिंग क्षेत्रात RBIला जास्त अधिकार असावे अशा पद्धतीने त्यांनी जी काही शिफारस आहे ते केलेली आहे. बँकांमधील सरकारचे जे काही व्याज आहे ते व्याजदर 51% 33% आणणे. त्यानंतर आहे बँक गुंतवणुकीवरील 10% मतदानाची मर्यादा रद्द करणे. अशा संदर्भात जे वेगवेगळ्या शिफारस केलेल्या आहेत त्या संदर्भात या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही नंतर वाचू शकता. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे S. तारापूर. ओके. सो यांच्या अध्यक्षतेखाली भांडवली खात्यावर रुपयाच्या पूर्ण परिवर्तनीय संदर्भात ज्याला रुपी कन्व्हर्टेबिलिटी अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सो यांच्या अध्यक्षतेखाली तारापूर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली होती. ओके. 2008-9 मध्ये राष्ट्रीय व राज्य महसुलीची जी काही तूट आहे ती भरून काढणे आणि 2011पर्यंत आर्थिक वर्षापर्यंत जे काही 2011च्या आर्थिक वर्षापर्यंत महसुली अनुशेष 1% पर्यंत गाठणे अशा पद्धतीने जे काही महसुली तुटीच्या जे काही संकल्पना आहे त्यावर देखील त्यांनी कमेंट केलेलं होतं. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर जे काही PYQ बॅच आहे. ओके. सो PYQ क्विज बॅच. सो याच्यामध्ये अर्थशास्त्र या संदर्भाने जे काही PYQज आपण पोस्ट केलेले होते असे 10 PYQज आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेले आहे. ओके. सो थांबूया त्या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.